नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा हा 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत असणार आहे। त्यानंतर ही प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे। महिला भगिनी या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्या साहाय्याने अर्ज करू शकतात। यानंतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावे। तसेच ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप उद्यापासून सुरू करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलद गतीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी या बैठकीत देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर या ॲपच्या माध्यमातून आपण यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण नोंदणी करू शकणार आहात। आणि जे काही सेतू सुविधा केंद्र असेल त्यांच्यासाठी पण उद्याच्याला लिंक येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे ॲप मी अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतलेले आहे। जर आपण गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप पाहत असताना तर आपल्याला हे ॲप कदाचित तेथे मिळणार नाही, कारण की या ॲपमध्ये अजूनही काही अपडेट होण्याचे बाकी आहे। तर मित्रांनो, येथे लॉग इन केल्याच्यानंतर आपण या ॲपमध्ये पाहू शकतात की लॉग इन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एरर येथे दाखवत आहे। तर आपले येथे लॉग इन सध्या होत नाही आणि हे जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे हे उद्यापासून लॉन्च होणार आहे। त्यामुळे आपण हे जे काही ॲप आहे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे।